कुंभार ते टीम आपला 12वा खेळाडूही आलेला नाही आहे. प्लेइंग 11ची लिस्टही आलेली नाही आहे. पहिला बॉल पडला की पेनल्टी घ्या आणि चालू करा. काही हरकत नाही, चालू द्या संध्याकाळपर्यंत, हरकत नाही आहे. आज दादा आयोजकांनी एवढी स्पर्धा मोठी ठेवली, एवढ्या मोठं आयोजन केलंय, एवढ्या मोठ्या स्टेजवरती तुम्ही आहात, काळजी घ्या या गोष्टींची. लाईव्ह चाललंय सगळं. राकेश प्रभू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. गिवली पालघरचा खेळाडू, पालघर तालुक्यातील गिवली गावाला बिलॉंग करणारा राकेश प्रभू अर्थात पुलाड, सुप्रीमो जिंकून देणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी बहारदार आणि रुबाबदार खेळ करण्यासाठी सातत्याने जाणला जातो. राकेश प्रमोद मैदानाच्या आतमध्ये येत असताना ज्याला आपण पाहत आहोत राकेश प्रभू, आणि त्याच्या साथीला मैदानावरती येत असताना आपण एका बाजूला करण उत्तेकरला पाहत आहोत. सामन्याला सुरुवात होईल. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. दोन आयकॉन निशी, एका बाजूला दिनू कांबळे पाहायला मिळतोय. दिनेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या साथीला यावेळेचा पहिला बॉल हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हरला. वॉट फॅन्टास्टिक स्टार्ट. पहिल्याच बॉलवरती षटकार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळाला. रोहित घरतला तुम्ही पाहणार आहात. राकेश प्रभू हे दोन आयकॉन खेळाडू, एक उरण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळेल. डावखुऱ्या हाताचा एक उत्कृष्ट गोलंदाज. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक सिंगल अवेलेबल होती आणि ती आली आहे. शुभम दादासो शेळके देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. रांजणगाव सांडसचा खेळाडू, पुणे जिल्हा सातत्याने गाजवणारा शुभम दादासो शेळके देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. रोहित घरत डावखुरी हाताचा एक उत्कृष्ट गोलंदाज, लेफ्ट हॅमर, उरण तालुक्याचं क्रिकेट, रायगड जिल्ह्याचं क्रिकेट सातत्याने गाजवणारा आणि किणे गवलिया तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती जिथे मात्र आपण स्ट्रायकर एंडला राकेश प्रभूला पाहतोय. सुरुवात दमदार झाली आहे. षटकाराने सुरुवात झाली. 7 धावा दाबोलकावरती आहेत. दिनेश कांबळे यष्ट्यांना खेटून उभा राहिला दिनू. यावेळेचा बॉल ऑन साइडला बॉटमॅनचा चांगला वापर केला. फ्लॅट पॅरल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ऑन साइडला पहिला बॉल वरती इथे गिवली गावाचं ब्रँड उमटवणारा एक अफलातून स्ट्रोक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकेल. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं जिथे मात्र वेगाने धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळाला. राकेश प्रमोद प्रभू गिवली गावाला बिलॉंग करणारा, पालघर जिल्ह्यातील अवलिया मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून षटकार आला. संघाची धावसंख्या 13. लोट फुलतो आणखीन एक चेंडू हवेमध्ये, हवेच्या लाटांवरती स्वार होत एअर स्ट्राईक केलाय. ठोकला षटकार. आतिषबाजी मैदानावरती पाहायला मिळते. वेगाने धावा येत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती जिथे मात्र आपण 19 पाहतोय, 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. रोहित घरतला तुम्ही पाहणार आहात. धाकटीजुई गावाला बिलॉंग करणारा आणि उरण तालुक्यातील एक मातब्बर असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, तो तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग अँड स्ट्रॉंग, मॅसिव्ह अँड हँडसम क्वालिटीचा षटकार. कुंभार ते टीम या संघाला आपण बॅटिंग करताना पाहतोय.
एका बाजूला गावदेवी चाच संघ बॉलिंग करतोय. संघाचा जर का आपण पाहिलं ना, चाच गावाचा जर कोचच असा असेल तर धावा इथे निश्चित चांगले देणार आहेत. हर्षल मुंडे स्वतः कोचच्या भूमिकेमध्ये आहेत. मला वाटतं कोचकडे बघूनच गोलंदाज अशी कामगिरी करतायत. धावांची लयलूट झाली आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत 25 बनल्यात. 4 षटकार 1 सिंगल. वेगाने धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाज पुढचा बॉल कमी गतीचा व्हेरिएशन होता, कटर होता. एक ऑफ ब्रेक टाईपचा टाकलेला बॉल, तो मात्र ऑफ ब्रेक केला. बॉलने वळण घेतलं, यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल आला. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पण जिथे 25 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती. सुरुवात दमदार शानदार पाहायला मिळाली. धावफलकावरती 25 आलेल्या पाहायला मिळाल्यात. अजूनही गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येते. रांजणगाव सांडसचा अगदी शिरूर पुण्याचा खेळाडू शुभम दादासो शेळके गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळाल. शुभम शेळके 25 ऑन दी बोर्ड. 5 मिनिटाचा अवधी घेतलाय. शुभम विदिन 20 मिनिट्स मध्ये 4 ओव्हर टाकायचे आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकायचे आहेत. मॅनेजर अगदी आम्ही आपलंही लक्ष वेधू. कोच या गोष्टीकडे लक्ष वेधूयात. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकायचे आहेत. अन्यथा पेनल्टी स्वरूपामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये जास्तीचा ठेवावा लागेल. चला मॅच बॉल आलाय. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण 25 पाहिला. 25 ऑन दी बोर्ड. चला मॅच बॉल आला. राकेश त्याने सुरुवात करा. महत्वाचे सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शुभम दादासो शेळके गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल स्विच हिट केला. रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. झेपावलाय, सूर मारला त्याने. स्विमिंग पूलचाच फील आला होता. जो काही स्वीप त्याने तिथे सूर मारला, धावा रोखल्या. सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती एकंदरीत 26 आहेत. 26 ऑन दी बोर्ड. राकेश प्रभू आज मला वाटतं ना, राकेश प्रभू पुन्हा एकदा बहरात आलाय. सभी को खबर दो, शेर वापस आ गया. राकेश प्रभू खरंच वापस आलाय आणि चांगली बॅटिंग करतोय तो. कारण मला सुरुवातीचा अगदी सुप्रीमो चषक ज्या वेळेला आठवला, ज्या रीतीने त्याच्या नावावरती कार पाहायला मिळाली आणि अगदी त्याच वेळेला त्या पद्धतीने या संघाने जिंकलं होतं. दांडी पालघरचे खेळाडू सर्वाधिक पाहायला मिळाले. हा गिवलीचा सुपरस्टार आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे रिव्ह्यूज खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला पाहायला मिळाला होता. आणखी एक चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. खरं तर सुलतानिया जिमखानाचं विशेष कौतुक करायला हवं. कुलातला बॉल उजव्या बाहेर. राकेश प्रभूच्या अगेन्स्ट. शुभम शेळके कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. जिथे मैदानाच्या आतमध्ये पुणे तिथे काय होणे. पुण्याचा बहादर मैदानावरती गोलंदाजी करतोय शिरूर सांडसचा खेळाडू. यावेळेचा बॉल ऑन साइडला उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि बर्थडेचा गिफ्ट प्रतिस्पर्ध्याला दिलाय. शुभम शेळकेचा जन्मदिवस आहे, त्याला देऊया जन्मदिवसाच्या शुभेच्छा. फलंदाज राकेश प्रभू बाद. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. धाकटी जुई उरण तालुका आणि रायगड जिल्ह्याचा आणखीन एक सुपरस्टार रोहित रघुनाथ घरत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. रोहित घरत बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो. तो परत आलाय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो. डावखुऱ्याचा गोलंदाज गावदेवी गावठाण उरण टीमसाठी गेले अनेक वर्ष सातत्याने त्याचं चांगलं प्रदर्शन राहिलंय. उरण तालुक्याचा क्रिकेट नेहमी गाजवतो. धाकटी जुई गावासाठी खेळतो. सातत्याने प्रदर्शन त्याचं नेहमीच चांगलं पाहायला मिळालं. उरण तालुक्यात एक वैशिष्ट्य आहे, रात्रीच्या स्पर्धा नेहमी चांगल्या होतात आणि त्यापैकी एक रोहित घरतला आपण मैदानावरती पाहत आहोत. शुभम शेळकेने विकेट मिळवली. 8 मिनिटाचा अवधी झालाय शुभम.
थोडीशी घाई व्हायला हवी. नाफलकावरती 26 आहेत. आज जन्मदिवस आहे आणि शुभमला कदाचित सारं काही माफ आहे. हलक्या हाताने लेटकट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न अडचणी वाढल्यात रोहित गरजच्या. प्रथम दर्शनी त्याला असं वाटतंय माघारी परतावं लागतंय की काय. या डीआरएची मागणी करण्यात आली. तिसरे अंपायर बंटी. या पण डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतो आहे. निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. चांगला थ्रो कलेक्शन त्याहूनही अधिक चांगलं पाहायला मिळाले यष्टांच्या पाठीमागे. आयकॉन खेळाडूने इथे झेपावत असताना बॉलला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिनू कांबळे अंडरम क्रिकेटचा बेताब बादशाह फलंदाज. रनआउटच्या स्वरूपामध्ये रोहित घरत याला परतावं लागेल परत. तो झालाय बाद. रोहित घरात माघारी परतला. आणखीन एक धक्का लागलाय. अगदी यष्टीरक्षकाने चुणूक दाखवली. झेपावला तो जणू काही आपण पाहिलं तर मार्ग जिथे मात्र हर्षल गिफ्ट सारखा जणू काय तो झेपावला होता. आणखीन एक धक्का लागला. नवीन बॅटर साहिल उतेकर बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. राकेश प्रभू आणि रोहित घरत माघारी परतलेत. अशा परिस्थितीमध्ये या खेळाडूंना आता संघाची भार तिथे दुरा सांभाळावी लागणार आहे. दोन्ही गावातील खेळाडू आहेत शुभम शेळके. आणि शुभम शेळकेचं एक षटक अजूनही बाकी आहे हे विसरून चालता कामा नये. जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सातत्याने मैदान मारणं मैदान गाजवणं काय असतं ना हे या खेळाडूने दाखवून दिलंय. शुभम दादासो शेळके. पुढचा बॉल खोला टाकला. यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल येत असताना बाला भीतोय. रांजणगाव सांडस पासूनचा प्रवास त्याने जिथे मात्र सुरत पर्यंतचा केलेला पाहायला मिळतोय. षटक टाकलं चांगलं. या षटकामध्ये कमबॅक करून दिला. केवळ आणि केवळ 2 धाबा आणि महत्वाचे 2 फलंदाज. एक सांघिक आणि एक वैयक्तिक यश. धावफलकावरती बनल्या त्या 27 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. आयकॉन बाद. याचंही रांधेर सुरत मधून आपण विशेष कौतुक त्यांचंही करत आहोत. खरं तर या जिमखान्याच्या माध्यमातून सातत्याने चांगलं आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्य लाभलेलं पाहायला मिळालं. प्रशस्त असं जिथे हे लश ग्रीन आउटफील्ड असणार एक टर्फ अशी खेळपट्टी. लश ग्रीन आउटफील्ड. समोरच्या बाजूला 2 टर्फ आहेत. अगदी त्याच वेळेला उजव्या बाजूला व्यासपीठाच्या अगदी समोरही टर्फ पाहायला मिळतो. गोलंदाज साहिल मोरे आडव्या बॅटने स्वागत केलंय. गोलंदाजाचं भव्य स्वागत. चेंडूवरती आघात. प्रहार. षटकार. एक षटकार येत असताना धावफलकावरती 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना साहिल मोरेला आपण पाहतो आणि त्याचं स्वागत भव्य झालंय. खोलातला बॉल यावेळेला डाऊन ग्राउंड केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. थ्रोईंग आर्म्स फारसे स्ट्रॉंग पाहायला मिळाले. डीप मध्ये स्वप्नील मोरे त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. साच गावाच्या खेळाडूंनी बॅकअप कमबॅक चांगले गेलंय. कोच आता मात्र आनंदी निश्चित असणार आहेत. 34 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 34 ऑन दी बोर्ड. कमबॅक चांगलं होतं. क्रिकेटमध्ये हा खेळ नित्य नियमाने पाहायला मिळाला. काही वेळेला फलंदाज काही वेळेला गोलंदाज. कधी कोणाची सरशी कधी कोणाला फरशी. क्रिकेटचा खेळच असा आहे. लपंडाव सातत्याने चालू राहतो. यावेळेचा बॉल लोअर फुलटोच होता. ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन. सिंगल येईल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. आज शुभम शेळकेचा जन्मदिवस आहे. खरं तर त्याला जन्मदिवसाच्या लाख लाख असं शुभेच्छा आपण देऊयात. येणारा काळ याच खेळाडूचा राहील. सातत्याने मोठ्या प्रदर्शन सातत्याने या खेळाडूला करताना पाहायला मिळालं.
खडकवासला प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक ठोकलं. एनबी ट्रॉफी मध्ये रुबाबदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मैदान मारणं काय असतं ना त्यांनी दाखवलं. धोबी पछाड करण्यासाठी तो नेहमी तयार राहतो. हा बॉल वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. धावलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिलं तर 35 धावा धावलकावरती आहेत. 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. स्ट्रायकर एंडला यावेळेला बॅटर करण. आडवा बॅटने स्टायलिश स्ट्रोक इम्प्रोवायझिंग केलंय. ऍडजस्ट केलं स्वतःला, स्ट्रेच केलं. सिंगल मिळेल. एकेरी धाव येते संघाच्या धाव संख्येमध्ये एकाने भर पडेल. एक धाव सर्वाधिक महत्वाचे आहे. 36 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 36 ऑन दी बोर्ड. सुलतानिया जिमखाना रांधेर सुरत गुजरात या ठिकाणाहून आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहत आहोत. 36 धावा धावलकावरती आहे. 36 ऑन दी बोर्ड. सुलतानिया जिमखाना खरं तर विशेष मॅनेजर आणि संपूर्ण टीमचं आम्ही कौतुक करू. लोअर फुल टोल वसूल केलाय. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. एकंदरीत हा षटकार जरूर आला, परंतु डीआरएची मागणी 42 ऑन दी बोर्ड आहेत. या मैदानावरती सातत्याने आपण पाहिलं ना तर या क्रिकेटचा रंगरूप बदलताना पाहायला मिळाल्यात. खरं तर सुल्तानिया जिमखाना यांचं विशेष कामे कौतुक यासाठी करतोय. इतना अच्छा ग्राउंड खेलने के लिए अवेलेबल करके दिया है. क्रिकेट प्रेमियों को यहाँ पे बैठने के लिए जगह भी काफ़ी है. एटमॉस्फियर बहुत ही अच्छा है यहाँ का. और पूरा मैनेजमेंट टीम आपका तहे दिल से शुक्रिया. एक अच्छा ग्राउंड आपने मेंटेन किया है. लेस ग्रीन आउटफील्ड है. यहाँ पे बैठने के लिए जगह है. पूरा फैमिली लेके आ सकते हैं आप यहाँ पे और यहाँ का क्रिकेट का लुक आप उठा सकते हैं. 42 ऑन दी बोर्ड आहेत. 42 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. क्रिकेटसाठी भरपूर काय या रांधेर सुलतानिया एका बाजूला सुलतानिया जिमखाना यामध्ये अजूनही कीप रोलिंग म्हणतात अंपायर्स. फेअर डिलिव्हरी आहे. बॅटिंग टीम आपला डीआरएस आपण गमावलाय. शुभम शेळके गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल. धावलकावरती 42. चला नेक्स्ट मॅच शिरवली टीम आणि वाघोली. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू. मी लक्ष वेधेन वाघोली आणि शिरवली. विश्वनाथ जाधवला तुम्ही आयकॉन खेळाडू म्हणून काम पाहणार आहात. अक्षय घरत या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून शिरवली संघामध्ये खेळणार आहे. वाघोली टीम आपली लिस्ट येऊ द्यात. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅटची आतली कडा. यष्टीरक्षकाचा वेध इथे घडतंय तरी काय. शुभम शेळके रनिंग लावली आहे त्याने. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. फलंदाज पाहायला मिळणार आहे, परंतु त्याच वेळेला लक्ष वेधूयात आणखीन एक फलंदाज साहिल उतेकर बाद झालेला पाहायला मिळाला आहे. नवीन बॅटर सुभाष उतेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. दोन्ही टीम टॉस साठी रिपोर्टिंग करा. शिरवली आणि वाघोली. चला दोन्ही टीम नेक्स्ट मॅचचा टॉस आपण थोड्याच वेळामध्ये करणार आहोत. धावलकावरती 42 बांधल्यात. यावेळेला स्ट्रेच केला. रिव्हर्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र व्हॉलीबॉल प्रमाणे क्षेत्ररक्षकाने चेंडूला पास केलंय. धाव मिळतील त्या 6. षटकार. इथे षटकार येत असताना मला मिळतं. 48 ऑन दी बोर्ड. बॅटची लिडिंग एज. नशिबाची साथ.
नसीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है. लॉन्ग स्टॉपला नॉन स्टॉप खणखणीत चौकार. संदीपजी पार्टे साहेब, खरं तर चाचकरांच्या संघामध्ये मी ज्यावेळेला मॅनेजर म्हणून कोच म्हणून मी कोणाला तरी पाहिलं ना, त्यावेळेला मला वाटतं की नियतीने तिथे गालामध्ये खुदकन हसलं असंच म्हणावं लागेल. धावा जास्तीचे आल्यात. आज कोच म्हणून हर्षल मुंडे यांना तुम्ही पाहताय. यावेळेचा बॉल फटका फसलाय. थांबा, सामना संपलेला नाही. शुभम शेळके चेंडूच्या खाली आलाय. बोल्ड अँड कॉट. धक्का आणखीन एक दिला. फलंदाज इथे होईल. ये गाने में और कुछ लाइनें हैं डीजे मास्टर, उसमें एक लाइन और भी है. सितारे नोच कर घर ले जाने का, खाली हात जाने का नहीं. शुभम शेळकेने तेच केलंय. विकेट मिळवल्यात. ठीक. रोहिदास सकपाळ आपण या ठिकाणी यायचंय. रोहिदास सकपाळ आपण या ठिकाणी यायचं. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण त्यांच्या शुभ हस्ते देत आहे. मिलिंद चाळके, मिलिंद चाळके आपण या ठिकाणी यायचंय. मिलिंद या आपला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागील मॅचचा जो मात्र मिलिंद चाळकेला देण्यात येतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हणत असताना ज्याने 25 धावांची खेळी केली, बहारदार गोलंदाजी केली, यष्टिरक्षण चांगलं केलं. आणि मिलिंद चाळकेला एक युथ आयकॉन आहे, फिटनेस गुरु म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने माणगाव तालुक्यातील आणखीन एक चांगला खेळाडू. मागील मॅचमध्ये विजेता येलवडे टीमचा कॅप्टन. धावलकावरती जिथे एकंदरीत 55 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 55 ऑन दी बोर्ड. शेवटच्या षटकाचा खेळणं बाकी आहे आणि दिनेश कांबळे बॉलिंग मार्क्सकडे येतोय. खरं तर दिनू कांबळे गोलंदाजीसाठी फार क्वचित आणि कमी वेळेला जाणला जातो. आयकॉन खेळाडू म्हणूनच त्याला आपण सातत्याने गोलंदाज म्हणून पाहिलंय. दिनू कांबळे गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. अंबरनाथ नगरीला आणि अंबरनाथ तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ठाणे जिल्ह्यातील आणखीन एक प्रतिती यशाचा खेळाडू. उसळी घेणारा बॉल. शुभम शेळके तैनात. शुभम शेळकेला यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळालेला नाही. एक सरप्राइझिंग पॅकेज आहे. तो गलीमध्ये उभा राहिलाय. सिंगल येत असताना पाहायला मी ते एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 56. शुभम शेळके आणि दिनू कांबळे यासारखे फलंदाज ज्यावेळेला अपोनंट टीम मध्ये आहेत, मला वाटतं नाश्ता हा दोघांनाही पुरेल का या 56 धावसंख्येचा. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध. डॉट बॉल. धावा गोळा करावा लागतील कारण अपोनंट टीम देखील ताकदमान आहे. याच मैदानावरती दिनू कांबळेने शेजारीच असणाऱ्या, मला वाटतं जिथे मात्र तुम्ही टेंट पाहत आहे किंवा अगदी त्याच वेळेला जो टर्फ आहे त्याच्या वरतून बॉल मारले आहेत. बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. काही काय हवेमध्ये राहिला. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न. इथे गडबड झाली आहे. घाई गोंधळ. आणखीन एक फलंदाज हेजिटेशन्स पाहायला मिळाले. आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. चला घाई करा. बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. आयोजकांना स्पर्धा आजच्या रात्रीतच संपवायची आहे. ती 1200 18 मॅचचं शेड्यूल आहे. अमित उतेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. एका बाजूला वाघोली संघाची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली आहे, ज्यामध्ये एका बाजूला शुभम जाधव आणि एका बाजूला मृणाल घनसोलकर. धावफलकावरती धाबा जिथे मात्र आपण पाहिला तर 57 बनलेले आहेत. 57 ऑन दी बोर्ड.
यावेळेस बॉल ऑन साइडला उंच गेलाय आणि तितकासा लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. कॅप्टन कृपया संपर्क साधा, वाघोली टीम कॅप्टन. धावफलकावरती धावा तिथे मात्र 63-63. दिनूचा हा बॉल खोलातला होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अमित उतेकरला थांबून ठेवलाय. हा झेल टिपण्यात आलाय, कॉट अँड बोल्ड. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपामध्ये, नॉन स्ट्रायकर एंडला. मृणाल वर्सोलकर असावा कदाचित, घनसोलकर नाही, वाघोली टीम. यावेळेचा बॉल आणखीन एक शेवट गोड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दिनेश कांबळेवरती हल्ला, येत आहे तो षटकार. हा शेवट गोड करणारा अफलातून. आणि 69 बनल्यात, 69 धावा धावफलकावरती आहेत, 70 रनचं टार्गेट. शुभम जाधव, माणगाव एक्सप्रेस तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. एका बाजूला विश्वनाथ जाधव, एका बाजूला अक्षय घरत, आणखीन एक वेगवान गोलंदाज आणि तथा एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं जाईल. आणि त्याच्या अपोनंट मध्ये मृणाल वर्सोळकर असावा जो पाहायला मिळेल, जो वाघोली टीम मध्ये. चला, पूर्वार्ध संपला, 69 पडल्यात, 70 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये, 70 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या, मी लक्ष वेधेन. आपण
अँडी या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. चला स्टॉपवॉच वॉन झालेला आहे, या गोष्टीकडे लक्ष ठेवा. पोलार्डचा पहिला बॉल, पहिलाच बॉल आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न नो घोषित केलाय पंचांनी. येस सर, 12 खेळाडू मैदानामध्ये आहेत. 12 खेळाडू मैदानामध्ये आहेत कुंभारते संघाचे. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. फ्री हिटचा बॉल असणार आहे. चला चला लक्षात घ्या, जर राकेश 4 षटकांकरिता 20 पेक्षा जास्त मिनिटे घेतली तर एक एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये आणावं लागेल. फ्री हिटचा बॉल दिनू कांबळेसाठी. सुवर्ण संधी, सुवर्ण संधीचा हा बॉल ऑन साइडला, लॉंग ऑनला करारा प्रहार. दिनूचा ब्रँड दाखवणारा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. चला आयोजक निर्णय देतील. सामना थांबवायचा आहे का आयोजक? सामना थांबवा सर 2 मिनिटं. स्टॉप वॉच पण स्टॉप केलंय. एका नियमाचं उल्लंघन झालं आणि आर के स्पोर्ट या स्पर्धेच्या माध्यमातून ही दुसरी वेळ आलेली आहे. पहिल्या वेळी सुद्धा अशी घटना घडली होती. 6 ओव्हरची ती मॅच होती आणि तेव्हा आपण 10 रनांची पॅनल्टी दिली होती. 5 ओव्हरची मॅच आहे आणि या ठिकाणी कमिटीने निर्णय घेतला की त्यांना 8 रनाची या ठिकाणी पॅनल्टी दिली जात आहे. या नियमात कोणतीही नाही, कारण जर आपण नियम पाहिलं तर 12 खेळाडू जर क्षेत्ररक्षण करायला आल्या त्यानंतर संघ बाधित केला जातो. पण आपल्या या नियमाप्रमाणे आपण चालत आहोत. 6 षटक होती, 10 रनाची पॅनल्टी दिली होती. 5 षटकं आहेत, 8 रनाची या ठिकाणी पॅनल्टी. तुम्ही आम्ही सर्व नियमाच्या बंधनात आहोत, त्यामुळं नियमावर कोणीही बोट ठेवण्याचं किंवा चर्चा करण्याचा प्रयत्न करू नका अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आर के स्पोर्टला सहकार्य करा. अंपायर सामना चालू करायचा या ठिकाणी, कारण कोणावरही अन्याय होणार नाही. क्रिकेटच्या इतिहासात, आर के चषकच्या इतिहासात अजूनपर्यंत निर्णयात कोणताही कोणावर अन्याय झालेला नाही. मग योगेश पेनकरला दिलेला तो निर्णय असू द्या, त्याच्यासारखा ओपनमधील बलाढ्य संघाला या स्पर्धेतून आम्ही बाहेर काढलं होतं. म्हणजे लहान मोठा असं या ठिकाणी जवळचा दूरचा असा कुठलाही भेदभाव केला जात नाही. दोन्ही संघांनी या ठिकाणी स्वागत केलेल्या निर्णयाचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
धन्यवाद संदीपजी पार्टे. आयोजकांनी निर्णय दिला. चला 9, त्यानंतर आलेला चौकार आणि त्यानंतर 8 म्हणजे 13 धावा एका बॉलमध्ये झाल्या. चला आयोजकांनी जो निर्णय दिला तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेला ह्या घटना आरके चषकामध्ये झालेल्या आहेत. ही आज अशी पहिली वेळ नाहीये. चला सर, स्टॉपवॉच पुन्हा स्टार्ट झालाय. एक बॉल आणि धावपलकावरती धावा झाल्या त्या तब्बल 13. 70 धावांचा पाठलाग करत असताना ते जवळजवळ 9 धावा या बोनस स्वरूपामध्ये आल्या. याकरिता मैदानावरती वेळेत येणं, नियमांची माहिती करून घेणं, सामने वेळेमध्ये चालू करणं, या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. बऱ्याचशा वेळेला खेळाडू मैदानामध्ये वेळेत पोहोचत नाहीत आणि अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे अनेक वेळेला जर आपण पाहिलं ना तर हे नुकसान सहन करावे लागतात. यावेळेचा बॉल शरीराच्या जवळ आला, हलक्या हाताने केवळ दिशा दाखवली, फेकी चांगली परंतु तदवर धाव पूर्ण होईल. धावपलकावरती एक धाव वधारती आहे. धावपलक एका धावेने पुढे सरकेल. धावपलक जाऊन पोहोचतंय 14 या आकड्यावरती. राकेश प्रभू धावपलकावरती एक धाव वधारते. पुढचा बॉल यावेळेचा बॅटची कड घेतले का प्रश्न विचारला गेला परंतु डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल. या बॉल नंतर आपण पेनल्टीच्या विषयाकडे देखील वळणार आहोत, जिथे आम्हाला अधिकची माहिती जयेश भोसले सरांकडून मिळाली जाते. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल येतोय, कमबॅक होताना पाहायला मिळतोय. पहा आता 8 रनाची पेनल्टी आली. परवा एक सामना जर तुम्ही पाहिला असेल जो कल्याण डोंबिवली असोसिएशनच्या अंतर्गत खेळला गेला आणि केवळ असोसिएशनचा लोगो हा टी शर्ट वरती नसल्यामुळं समोरच्या टीमला 24 धावांची पेनल्टी दिली गेली. प्रत्येक खेळाडू मागे 2 धावा, 12 खेळाडूंमागे 24 धावांची पेनल्टी आणि तरी सुद्धा तो संघ जिंकला. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. यावेळेचा बॉल बॅटची कड घेऊन मागे चाललाय लॉंग स्टॉपला. खेळाडू चेंडूचा पाठमोरा जाईल जरूर परंतु त्याला चेंडू नाही थांबणार. चेंडू गेलाय जमिनीला, घरंगळत सीमारेषा पार. अनिकेतच्या बॅटमधून नशिबाचा चौकार. पोहोचलाय. 70 धावांचा पाठलाग करत असताना आता 52 ची गरज आहे. घड्याळामध्ये स्टॉपवॉच थांबवला गेला होता, पुन्हा चालू गेला. आता जवळजवळ 4.5 मिनिटांचा अवधी झालाय पहिल्या षटकाकरिता. यावेळेचा बॉल अनिकेत देवघरेच्या बॅटमधून मोठा प्रहार. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. धावपलकावरी या 4 धावांनी जर पाहिला तर धावा झाल्या 22. आता चेंडू शिल्लक आहेत ते 24 आणि 24 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 48. बरोबर 12च्या सरासरीने 48 धावांची गरज. 48 धावा, 24 चेंडू, 24 चेंडू 48 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज डावकुरी हाताचा रोहित घरत. धाकटी जुई उरण तालुक्यातील गावातील हा एक गुणवान खेळाडू आज दाखल झाला ॲज अ आयकॉन.
रोहित घरत गोलंदाजी मागवती. पहिला बॉल. आता डावकुऱ्या हाताचा फलंदाज आणि डावकुऱ्या हाताचा गोलंदाज हे युद्ध पाहण्याजोगं राहणार आहे. दिनेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल. पहिलाच बॉल खोलात होता. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून जाईल. फेक करेल तर 2 धावा पूर्ण होत आहेत. दुहेरीने धावफलक इथं मात्र सुरू होत आहे. धावफलकावरती धावा होत आहेत 24. धावा धावफलकावरती. पुढचा बॉल रोहित घरतचा. या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या बरोबर मधोमध आलेला नाही. डॉट बॉल येईल. कमबॅक केलाय रोहितनं. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. पाठलाग करतोय 70चा संघ. तो अर्थातच जेपी स्पोर्ट्स गावदेवीचाच. त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतोय टीम कुंभारते. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता. मिड विकेटला बॉल चाललाय. करण उतेकर चेंडूला सामोरं जाईल. तदवर केवळ 1च धाव मिळणार आहे. धावफलकावरती 1 धाव वधारती आहे. धावफलकावरती धावा होत आहेत त्या अर्थातच 25. जिथं पहिल्या षटकामध्ये जर आपण पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या षटकामध्येच 25 आल्या होत्या. त्यानंतर केवळ 2 धावांचं षटक आलं आणि त्यानंतर मग पुन्हा जास्त धावाच्या आहेत त्या खर्ची घातल्या गेल्या आणि मग मात्र निश्चितच कुंभारते संघ 70 पर्यंत जाऊन पोहोचला. रोहित पुढचा बॉल. यावेळीचा बॉल कही पे निगाहे कही पे निशाणा. आडव्या बॅटनं ऑन साइडला फक्त बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला. बॉलच्या गतीवरती बॉलच्या दिशेवरती लक्ष दिलंच नाही. धाव वधारतीये ती फक्त 0च्या स्वरूपात. 25 धावा धावफलकावरती. अनिकेत देवगरे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा खोलात. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉलची साखळी निर्माण केली अनिकेतच्या विपक्षामध्ये. 2 चौकाराचा अपवाद वगळता 1 नशिबाचा चौकार, 1 चांगला फटका, 4 डॉट बॉल आलेत. म्हणजे आतापर्यंत 4 बॉल डॉट घेतलेत. एकंदरीत 6 बॉल त्याने खेळलेत. धावा बनवलेत त्या 8. यावेळीचा बॉल अनिकेतनं यष्ट्या दाखवल्या. रोहित घरतनं त्या वाकवल्या. विकेटचं पतन. गॉन. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना जे पाहायला मिळते सातत्यानं डॉट बॉल आले. आता मैदानामध्ये द्वंद्व जे आहे ना ते रणशिंग फुंकल्याप्रमाणे जोमानं सुरू होणार आहे. कारण एका बाजूला 2 आयकॉन आहेत. दिनेश कांबळे आणि त्याच्या साथीला आता शिरूर तालुक्याचा ब्रँड दाखवणारा शुभम शेळके मैदानामध्ये आलाय. आता 2 आयकॉन बॅटिंगला, त्याच वेळेला गोलंदाजीला. जरी आयकॉन नसला तरी सुद्धा चांगली गोलंदाजी सातत्यानं ज्यानं निजामपूर विभागामध्ये केली आहे. मुंबई प्रीमियर लीग खेळत असताना ओमकार देसाईच्या संघामध्ये सातत्यानं ज्याची वर्णी लागली आहे तो अमित उतेकर गोलंदाजी करण्याकरिता दाखल होतोय. 2 षटकांकरिता 9.20 सेकंदाचा वेळ घेतलाय. अजूनही 10 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत 2 षटकं हाताळण्याकरिता. अधिकचा वेळ घेतला जाणार नाही याची तुम्ही देखील काळजी घ्या. आता इथून भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे ती दिनू कांबळेला. आज अंबरनाथ ते सुरत हा प्रवास मी का केला हे मात्र त्याला सिद्ध करावं लागणार आहे. गतवर्षी त्यानं तो पराक्रम केला होता. खोलातला बॉल अमितचा पहिलाच चॉप केलाय समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला. साहिल उतेकर बॉल गॅदर करतोय. केवळ 1 धाव मिळते. धावफलक 1ने पुढे सरकते. धावफलकावरती धावा होत आहेत 26. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत त्या तब्बल 44. 24-48 ची गरज असताना केवळ 3 धावांचं षटक रोहित घरतनं जे हाताळलं. सामन्यामध्ये जवळ इन केलं कुंभारते संघाला. ती 8 धावांची पेनल्टी देऊन सुद्धा मात्र काय कामगिरी राहिली रोहित घरतची. यावेळीचा बॉल अधिक बाहेर हाताळलाय. पंच कळवतायत वाईट बॉल. मर्यादा रेषा ओलांडली गोलंदाजानं. वाईट बॉलनं अतिरिक्त धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचलं जाते 27 या आकड्यावरती. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 43 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिल्यात तर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत ते अर्थातच स्ट्रायकर एंडकडे शुभम शेळके. हा बॉल
क्या बात आहे, जा मैदानाच्या बाहेर जाऊन आण हे सांगितलं शुभमनं क्षेत्ररक्षकाला. फेकून दिलं बॉलला सीमापार. षटकार. मॅच बॉल वरती झाडाच्या आश्रयाला अडकलाय. सावलीमध्ये तो विसावा घेतोय. शुभमनं जो तडाखा दिला त्या बॉलला तो घाबरला. यावेळीचा बॉल, वा वा, खोलातला बॉल काय खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला कॅकिंग स्ट्रोक. फेकून दिला बॉलला सीमारेषा पार. वन बाउन्स. चौकार. त्यानंतर आलेला चौकार. धावपलक वेगानं पोहोचतोय 37 या आकड्यावरती. आज बर्थडे बॉय काय जोमानं खेळतोय. केक नव्हे तर एनर्जी त्याच्या अंगामध्ये भरवली की काय. खोलातला बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय. अमित उतेकर खराब गोलंदाजी करतोय असं बिलकुल नाही. त्याचा टप्पा तुम्ही पहा. 3ही बॉल त्यानं अचूक टाकले होते. परंतु ज्या फॉर्म मध्ये आहे शुभम शेळके, तो फॉर्म त्याला इथं पुढे घेऊन चाललाय. 38 धावांवरती धावपलक आहे. आता इथून जर पाहिलात ना तर 32 ची गरज आहे. चेंडूचा खेळ लक्षात घेतला तर 13 बॉल 14 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉल 32 ची गरज. 14-32 ची गरज असताना हा ISPL च्या भाषेमध्ये 9 द्यायला हरकत नाही मी म्हणतो. षटकार दिनूच्या बॅट. मास्टर षटकार आलाय. धावपलकाला आकार आलाय. धावपलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 44 वरती. आता गरज आहे 26 ची. 13 बॉल 26. पुन्हा 12चा ऍव्हरेज इथं पाहायला मिळतोय. लॉर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न फसला. फेकून दिला बॉलला लॉंग ऑनला. क्लिअर करत असताना दिनूच्या बॅटमधून लगातारचा दुसरा षटकार. मी म्हटलं की मी अगोदरच म्हटलं दिनूनं या मैदानावरती गेल्या वर्षी भीष्म पराक्रम केलाय. धावांचा पाठलाग करत असताना लगातार 4 षटकार आणि अर्धशतक देखील त्याच्या नावावरती राहिलं होतं. तो दिनू पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावांची गरज आहे ती 20 धावांची गरज असताना मायक्रोफोन वरती करूयात बदल. आवाज ऐकूयात या सुरत शहरातील लाडके समालोचक गणेश रणपिसे यांचा. थँक्यू. दीपेशजी माने सर यांचा आवाज तुम्ही अगोदर ऐकत होतात. चौथ्या मॅचच्या दिशेने त्या ठिकाणी एक महत्त्वाची लढत तुमच्या आमच्या भेटीला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 20. आपण पाहतोय असं आयकॉनच्या भूमिकेमध्ये गावदेवी चाच संघाकडून शुभम शेळके आणि दिनेश कांबळे हे 2 महत्त्वाचे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाजी करत असताना आपण पहिला असाल कुंभारती संघाने एक भलं मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलं होतं. 70 धावा बनवल्या होत्या. 69 धावा बनवल्या होत्या. 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय दिनेश कांबळे आणि शुभम शेळकेची आतषबाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडूला खेळून काढले. स्क्वेअर लेग डोक्याच्या वरून आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6 षटकार. लगातारचा 3रा षटकार आपण पाहतोय दिनेश कांबळेच्या बॅटमधून निघालेला. यावेळेस पाहतोय आपण गती परिवर्तन केलं. हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि सफल झाले. सक्सेसफुल झाले त्या ठिकाणी गोलंदाज रोहित.
धावसंख्या आपण पाहिली तर 6ने व पुढे सरसावली जाईल. 57 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी गावदेवी चाच संघाला महत्वाची मॅच तुमच्या आमच्या भेटीला पाहायला मिळते. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी केली जाते. पंचांचा निर्णय या ठिकाणी वाईड. एक अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. या एका धावने धावसंख्या पुन्हा एकदा सरसावली जाईल. 58 धावा धावफलकावरती. कुंभार ते त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी चाच ही लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आपले चेंडू पॅडवरती आदळला जातोय. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. नाव आहे आपण पाहतोय रोहित. रोहितचं देखील कौतुक करावं लागेल. पहिला ज्याने षटक हातललं त्यामध्ये 3 धावा खर्ची घातल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल राकेश प्रभू थोडेसे महागडे ठरले होते. 22 धावा खर्ची घातल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय अमित थोडासा महागडा ठरला. तब्बल अमितच्या या ओव्हरमध्ये 24 धावा पाहायला मिळाल्या. मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्वतः गोलंदाज रोहित कोणतीही चुकी करणार नाहीत. विकेटचं पतन होईल. या ठिकाणी आपण पाहतोय दिनेश कांबळेला माघारी जावं लागणार आहे. बारा धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गावदेवी चाच संघाला दिनेश कांबळे आपण पाहतोय. 7 चेंडू 12 धावा. 12 धावा येणाऱ्या 7 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. एक महत्वाचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतील गोलंदाज रोहित. तर न्यू बॅटर आपण पाहतोय सध्याच्या घडीला सुरत शहरामधील जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला परेश ठुले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय न्यू बॅटर एक डावखुरा फलंदाज. नाव आहे परेश ठुले. गोलंदाजी मार्कवरती रोहित पुन्हा एकदा सज्ज होतील. आपण पाहतोय शॉर्ट चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतला जातोय. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होतीये. मॅच पुन्हा एकदा आपण पाहतोय कुंभारते की चाच, चाच की कुंभारते. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. एक जमेची बाब अशी असणार आहे चाच गावदेवी संघासाठी की त्यांचा महत्वाचा खेळाडू अजूनही स्ट्राईक एंडला असणार आहे. आजच्या दिवसात बर्थडे बॉय आपण पाहतोय शुभम शेळके अजूनही मैदानामध्ये उभा आहे. जोपर्यंत शुभम मैदानामध्ये उभा आहे ना तोपर्यंत नक्कीच गावदेवी चाच संघाला आशय असणार आहे. 6 चेंडू 12 धावा. 12 धावा येणाऱ्या 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. पाहायचंय महत्वाचे षटक, निर्णायक षटक घेऊन मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आमंत्रित केलाय साहिल यांना. साहिल उतेकर आपण पाहतोय ठाकूर या नावानं खूप प्रसिद्ध आहे खेळाडू निजामपूर विभागामध्ये. बऱ्याच वेळा ॲज आयकॉनची भूमिका त्यांनी सुद्धा पार पाडली आहे. 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू पडला जाईल. वा यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन. शुभमला या ठिकाणी माघारी जावं लागणार. पण पाहतोय महत्वाचा गडी या ठिकाणी बाद केलाय. नाव आहे साहिल. शुभम शेळकेला माघारी जावं लागणार आहे या ठिकाणी. न्यू बॅटर आपण पाहतोय राजेश पोळेकर मैदानाच्या आतमध्ये. चाच गावची जोडी आपण आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पाच चेंडू आणि आता गरज असणार आहे 12 धावांची. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो. नक्कीच जर तरची भाषा या ठिकाणी वापरायची नसते. परंतु मी तरी म्हणेल की कुंभार ते संघाने पहिल्या ओव्हरमध्ये जी चुकी केली होती ना ती चुकी झाली नसती ना तर आता 6 चेंडूमध्ये कदाचित 20 धावांची गरज असती. त्या 8 धावांची पॅनल्टी. त्यानंतर आपण पाहतोय सध्याच्या घडीला समीकरण आहे 5 चेंडू 12 धावा. राजेश पोळेकर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आपण साहिल. नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डिपेक्सचा कव्हर रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली जाते आणि दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न या ठिकाणी नाही.
एक सिंगल, या सिंगलने धावसंख्या पुन्हा एकदा बदलली जाते. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्ड वरती तर 59. मॅच आपण पाहतोय 4 चेंडू आणि आता गरज असणार आहे 11 धावांची. पुन्हा एकदा साहिल, पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय. चेंडू बातल्या आतली कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक धाव तर घेतली जाते, एक धाव रोखू शकले नाही त्या ठिकाणी यष्टीरक्षक राखीजी प्रभू. समीकरण बनते 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. सध्या समस्त चाचकर एकच म्हणत असतील की राजेश पोळेकर आता फक्त तू 2 मार, फक्त आता आम्हाला 2 पाहिजेत, 2 षटकार पाहिजेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय कुंभारतेकर बोलत असतील की फक्त 2 डॉट. शेवटच्या क्षणी मॅच रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि पाहतोय दिशाहीन गोलंदाजी केली जाते. एक वाईट टीमच्या टोटल मध्ये एका धावेने वधारली जाईल. 61. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. पाहायचं आहे राजेश पोलेकर एक महत्वाचा खेळाडू गावदेवी चाच संघाकडून खेळत असताना. तर आपण पाहतोय कुंभारते संघाकडून गोलंदाजी करत असताना साहिलला पाहतोय. 3 चेंडू 9 धावा. आपले चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू जाईल स्लिप रिजन मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहतोय ज्ञानेश्वर उतेकर आहेत. एक धाव घेतली जाते. समीकरण बनतंय 2 चेंडू आणि 8 धावा. महत्वाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. हा चेंडू सांगून जाईल या सामन्याचं चित्र, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. साहिल उतेकरला आमंत्रित केलं. 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असताना समीकरण बनतंय 2 चेंडू आणि 8 धावा. स्ट्राईकला परेश. यावेळेस मिस टाइम. एक चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेला. त्या ठिकाणी अमित उतेकर वेगाने येतात. एक धाव तर घेतली जाते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राजेश पोळेकरला परतावं लागेल. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे. ते आपल्याला पाहायला मिळाला. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. आपण पाहतोय आपण कुठे असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क करायचा आहे. RK चषक 2026 मधील पहिली सुपर ओव्हर होईल का. 1 चेंडू 7 धावा. परेश ठुळे स्ट्राईक एंडला. यावेळेस मात्र आपण पाहतोय कुंभारते संघ विजयी होईल. काय गोलंदाजी केली आहे साहिल उतेकर यांनी. 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असताना शुभम शेळकेला त्रिफळाचित केलं. त्यानंतर कमबॅक करणारं षटक हाताळलं असं आपण पाहतोय. साहिल उतेकरनं महत्वाचं षटक फेकलं आणि या ठिकाणी कुंभारते संघ विजयी होतोय. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. हार्ड दोन्ही संघांचं या ठिकाणी आपण एक चांगला सामना पाहायला चाच गावदेवी चाच संघ या ठिकाणी पराभूत होताना पाहायला मिळाला. परंतु आपले सहकार्य हे येणाऱ्या शेवटच्या सामन्यापर्यंत आम्हाला असायला हवं अशी मी या ठिकाणी गावदेवी चाच संघाला विनंती करेल. तसेच कोस्ते संघ आपले कुंभारते संघ या ठिकाणी या नियमाचं पालन करून